नमस्कार. जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र पेठ तालुका समिती आणि पेठ तालुक्यातील 52 आरोग्य रक्षक आपण हे जे काही मेडिसिन बघतो हा प्रथम उपचार खेडेगावामध्ये आता पावसामुळे जे काही होणारा त्रास आणि त्याच्यासाठी आपण प्रथम उपचार हे मेडिसिन ज्या खेडेगावात आपण आरोग्य रक्षक आहेत विनामूल्य काम करतात आणि ते आरोग्य रक्षक गावाचं एक संरक्षण म्हणजे आरोग्याची एक मजबूत दिवार याची ही भूमिका बजावतात आणि यांना कुठलंही मानधन नाही, पण कल्याण आश्रम यांना टॅब्लेट गोळ्या वगैरे आयुर्वेदिक पोचवतात आणि त्या माध्यमातून हे आरोग्य रक्षक काम करतात. तर खरोखर वाहवा करण्यासारखी गोष्ट आहे का खेडेगावामध्ये जे काही आरोग्याची एक जबाबदारी आहे तर हे कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते करतात आणि प्रथम उपचारासाठी ही मेडिसिन दिलं जातं. असे 52 आरोग्य रक्षकांना अशा एक पेटी आपण दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही प्रथम उपचार केल्यानंतर जर ताप किंवा इतर काही प्रॉब्लेम बरा होत नाही तर पुढील उपचारासाठी रुग्णालयात म्हणजे खाजगी किंवा सरकारी रुग्णालयात त्यांना जाण्याचा सल्ला देतात. तर तुम्ही किती वर्षापासून हे काम करता? मी तरी साधारण 10 वर्ष झाले. 10 वर्ष झालं. आणि 10 वर्षामध्ये असं काही मानधन वगैरे? आमदार प्रमुखांना 500 रुपये प्रवास करता. प्रवास खर्च म्हणजे कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता हे सर्व काम करतात आणि कल्याण आश्रमाचे वेगवेगळे आयाम चालतात. तर आज मातोश्री हॉस्पिटल पेठ या ठिकाणी आमच्या आरोग्य रक्षक बंधूंना आपण या आरोग्य सुविधा जनजाती कल्याण आश्रम माध्यमातून ह्या दिलेल्या आहेत. धन्यवाद. नाव काय तुमचं? माझे नाव प्रल्हाद चंद्रकांत जाधव. मी आरोग्य रक्षक होतो, पण आता माझ्याकडे जबाबदारी म्हणून गट प्रमुख दिलेले आहेत. तर मी आता 12 गावांना ते मी ह्या गोळ्या वाटप करतोय आणि ह्या गोळ्या गरीब लोकांसाठी मोफत देतोय. याच्यात कोणकोणता प्रकार आहे गोळ्यांचा? त्याच्यात सीतोफला दिवटी, संजीवनी जुलाब, बरोबर, आंपाच्या पोटदुखीसाठी, बरोबर, आणि अजून एक ते मदामपट्टी आहे जखमेची, प्रोमेडिन बिटेडिन आहे, बरोबर. त्याच्यात एक पॅरासिटामॉलची गोळी आहे, बरं, पण ती आता आलेली नाही. बरं, अशी लोकांना ती म्हणजे गाव पातळीवर प्रथम उपचार म्हणून काम करतो. प्रथम उपचार बरोबर आपल्याला एक पेटी दिली जाते. बरोबर. आणि आपल्या लोकांची एक समाजसेवा करतो. बरं. कोणताही पगार किंवा मानधन नसलं आहे. असे किती आरोग्य रक्षक आहेत? तर असे आपले आरोग्य रक्षक एकूण 52 आहेत. 52 म्हणजे 52 गावांमध्ये हे काम चालतं. मोफत मध्ये आपण बरोबर. उपचार देतो.